काल भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याला अक्षरशः वादळी वाऱ्यानं झोडपून काढलं। सायंकाळच्या सुमारास आलेल्या या वादळी वारा आणि गारपिटीसह पावसामुळे या वाही गावात प्रचंड नुकसान झालेलं आहे। अनेकांच्या घरांवरील कौले उडालीत, तीनपत्रे उडालीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेती उपयोगी साहित्य असो, गृहोपयोगी वस्तू यांचं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता या वाही गावामधील हे एक घर आहे। या गावातील ही जी कौले आहेत कशी उडालेली आहे, ही छत्र उडालेली आहे। यामुळे या घरामध्ये ही कौले उडाल्यानंतर अक्षरशः पाणी घरामध्ये गेलं। हे एकच घर नाही तर या गावामध्ये साधारणतः 20 ते 25 पेक्षा अधिक घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये केवळ हा एकच गाव या वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाच्या नुकसानीमध्ये सापडलं। आपल्यासोबत या गावातील काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकी काल परिस्थिती होती। काय दादा, आपलं काय नाव आहे आणि काय कशा पद्धतीचा वादळी वारा आला? माझं पूर्ण नाव संदीप कृष्णाजी नंदरधने आहे। मी या गावचाच रहिवासी आहे। काल जवळपास 4 वाजताच्या सुमारास संपूर्ण या आमच्या वाही गावामध्ये एक वादळी वाऱ्यासह पावसानं असं थैमान घातलं होतं। आम्ही जवळपास काही शेतकऱ्यांच्या गोट्यावरचं टिना उडाल्या, घरची परिस्थिती पाहता जवळपास 20-25 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास काही शेतकऱ्यांचं अन्नधान्य त्या पाण्यामुळे काल भिजलेलं आहे आणि प्रत्येक शेतकरी आज आपला रडताना दिसतो। आज आमचा शेतकरी कसा आहे, त्यांनी काही बिजासाठी धान्य साठवून ठेवलं होतं, ते धान्यसुद्धा पूर्णपणे ओले झालेलं आहे। काही शेतकऱ्यांनी आपला कटाणा माल आज जमा करून ठेवलेलं होतं, ते कटाणा मालाचंसुद्धा नुकसान झालेलं आहे। आमची सरकारकडे हेच एक विनंती आहे की या सर्व गोष्टीचा तात्काळ पंचनामा करावा आणि आमच्या या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी। निश्चितच सध्या आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। प्रशासकीय यंत्रणा त्या कामात आहे। मात्र या शेतकऱ्यांचं, या कुटुंबियांचं, या गावकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे हे भरून निघणारं नाही। त्याच्यामुळे प्रशासनाने निवडणुकीचं काम असतानाही या गोष्टीचा तातडीने पंचनामा करावा आणि त्यांना आर्थिक नुकसानीचा लाभ द्यावा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।